नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 10वी चे माहिती आणि तंत्रज्ञान 2 मधील जे 5वं प्रकरण आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने, या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरणाच्या नावामध्येच उल्लेख आहे हरित ऊर्जा, म्हणजे अशी ऊर्जा की ज्या ऊर्जेमुळं निसर्गाचा ऱ्हास होत नाही, नाश होत नाही, अशा ऊर्जा स्रोतचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. इयत्ता 9वीमध्ये तुम्ही ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचा वापर कसा केला जातो आणि ऊर्जा कशासाठी वापरली जाते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही 9वीमध्ये केलेला आहात. या प्रकरणामध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ऊर्जेचा वापर. आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करण्यासाठी ऊर्जा लागते. साधं मी तुमच्यासमोर आता बोलतोय, मला बोलण्यासाठी सुद्धा जी ऊर्जा लागते ती कशी मी मिळवतो, कोणत्या घटकापासून मिळवतो आणि ती ऊर्जेचा प्रकार कोणता आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. मग ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा वापर आपल्याला इथं बघायचा आहे. विद्युत ऊर्जा निर्मिती. आपल्या घरामध्ये आपण जे वेगळ्या प्रकारचे विद्युत साधनं वापरतो, ते वापर करण्यासाठी किंवा ते चालवण्यासाठी आपण जी ऊर्जा वापरतो ती तयार कशी केली जाते, कोणत्या घटकापासून तयार केली जाते आणि ती आपल्यापर्यंत कशी पोचवली जाते, याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. मग अशा प्रकारची जी विद्युत निर्मिती केली जाते, यामध्ये पर्यावरणाला काही ऱ्हास होतो का, की पर्यावरणाचा काही त्यामध्ये नुकसान होते का, याचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. आता ऊर्जा म्हणजे काय. आपण पाठीमागं 9वीला तुम्ही शिकलात की कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा, की कोणतंही कार्य घडून यायचं असेल तर तिथं ऊर्जा आवश्यक असते. जर ऊर्जाच नसेल तर कार्य हे घडत नाही. म्हणजे मला 2 पावलं चालायचे आहे, तर माझ्या शरीरामध्ये ऊर्जा तिथं खर्च केली तरच मी 2 पाऊल पुढे जाऊ शकतो. म्हणजेच कार्य करण्याची क्षमता, त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. आता ऊर्जेचे विविध प्रकार कोणकोणते आहे. आता आपण जे अन्न खातो त्यातून वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. आपल्याकडं असलेली मोटरसायकल असेल किंवा एखादं वाहन असेल तर ते चालवण्यासाठी आपण वेगळी ऊर्जा वापरतो. मग ह्या ज्या ऊर्जा आहे, या ऊर्जांचे प्रकार कोणकोणते आहे, त्यांचे विविध रूपं कोणते आहे, याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर कशासाठी करतो, कोणकोणत्या कार्यासाठी करतो, हे तुम्हीही घरी विचार करू शकता, शोधू शकता. एक ध्यानात घ्या की ऊर्जा आणि कार्य या दोन्ही एकमेकाला संलग्न असणाऱ्या गोष्टी आहेत. कार्य घडवायचं असेल, कार्य करायचं असेल तर ऊर्जा लागते. ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर आपल्याला इथं बघायचा आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला तुमच्यासमोर बोलायचं आहे, तर त्या बोलण्यासाठी पण ऊर्जा लागते. मग ती ऊर्जा मला अन्नातून मिळते. जर मी अन्नच खाल्लं नाही तर मला ऊर्जा मिळणार नाही, परिणामी मी कोणतंच काम करू शकणार नाही, बोलू शकणार नाही, हालचाल करू शकणार नाही. तर अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहे. आता ह्या जशा मूलभूत गरजा आहे, त्याचप्रमाणे आता आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. जर ऊर्जा नसेल तर आपलं जीवन हे अस्थिर होऊन जाईल. तुम्ही कल्पना करू शका
की समजा 2 दिवस आपल्या घरामध्ये जर लाईट नाही आली तर आपले किती कामं बंद पडतात. आपल्या घरामध्ये असलेले सर्व साधनं, मग मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, पाण्याची मोटर असेल, टी व्ही असेल, या सगळ्यांना लागणारी ऊर्जा जर नसेल तर हे सर्व कुचकामी असतात, त्याचा आपण वापर करू शकत नाही. परिणामी आपल्याला आपलं जे जीवन आहे ते अस्थिर होऊन जातं. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता असते. म्हणजेच मला काम करायचं असेल, बोलायचं असेल, फिरायचं असेल, चालायचं असेल तर मला वेगळ्या प्रकारची ऊर्जा लागेल. एखादं वाहन चालवायचं असेल त्याला वेगळी ऊर्जा असेल. वनस्पतीची वाढ व्हायची असेल तिला वेगळी ऊर्जा लागते. मग आता ही जी सगळी तुम्ही 9वीला शिकलेला आहात की निसर्गामध्ये जी ऊर्जा मिळत जाते ती संपूर्ण ऊर्जा ही सूर्यापासून मिळते आपल्याला. आणि मग ही जी ऊर्जा आहे सूर्यापासून पृथ्वीवर येते, तिचे वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतर होतं आणि मग त्याचा वापर आपण करतो. तर ऊर्जेचे जे विविध रूप आहे त्या रूपामध्ये यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा, त्यामध्ये उष्णता ऊर्जा असेल, या सगळ्या ऊर्जांचा आपण वापर करत असतो. मग आता यांत्रिक ऊर्जा जर असेल तर यंत्र चालवण्यासाठीचा उपयोग होतो. रासायनिक ऊर्जा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं, समजा आपण जे अन्न खातो आपल्याला जी ऊर्जा मिळते ती रासायनिक ऊर्जा असते. अन्नाचं पचन होतं आणि त्यातून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती रासायनिक ऊर्जा असते. ध्वनी ऊर्जा, आता आवाजमध्ये सुद्धा ऊर्जा असते. आणि त्याचबरोबर प्रकाश ऊर्जा, आपण सुरुवातीला बघितलं की आपल्याला मिळणारी जी ऊर्जा आहे ती सगळीच ऊर्जा ही सूर्यापासून मिळते. सूर्यापासून आपल्याला उष्णता ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा मिळते आणि यावरच निसर्गातील प्रत्येक सजीव हा त्यावर अवलंबून असतो. त्याचबरोबर उष्णता ऊर्जा म्हणजे एखादा पदार्थाचं ज्वलन झालं की त्या ज्वलनातून जी ऊर्जा बाहेर पडते तिला आपण उष्णता ऊर्जा म्हणतो. मग आपल्याला अन्न शिजवायचं असेल तर गॅस लागतो, गॅस पेटवतो आपण. गॅस नसेल तर लाकूड फाटी जाळतो आणि त्यापासून आपण अन्न शिजवतो. म्हणजे तिथंही आपल्याला उष्णता ऊर्जेची गरज भासते. अशा प्रकारे आपल्याला विविध रूपातील ऊर्जा ह्या लागतात आणि ह्या विविध प्रकारच्या ऊर्जा आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर आपल्याला बघायचा आहे. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करता येते. तुम्हाला 9वीला ऊर्जा अक्षयतेचा नियम होता. ऊर्जा तयार करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, मात्र एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत करता येतं. विश्वातील एकूण ऊर्जा स्थिर राहते, यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतो. हे तुम्ही 9वीला शिकलेला आहात. मग आता ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित ती करता येते. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करावा लागतो. मग त्यामध्ये विद्युत ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल, या सगळे ऊर्जेचे जे वेगळे प्रकार आहे हे वेगवेगळ्या स्रोतापासून आपल्याला मिळते. आपल्याला उष्णता ऊर्जा पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जाळतो. म्हणजे गॅस असेल गॅसचं ज्वलन करतो, लाकूड फाटीचं ज्वलन करतो आणि उष्णता ऊर्जा आपल्याला मिळते. आपल्याला आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी ऊर्जा लागते तर आपण अन्न खातो, ते अन्न पचवलं जातं, त्यातून रासायनिक ऊर्जा मिळते आणि मग आपल्या शरीराला त्याची ऊर्जेची गरज जी आहे ती भागवली जाते. तर विद्युत ऊर्जा आपल्याला ह्या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त निसर्गाला पूरक किंवा निसर्गाची हानी न होता जे ऊर्जा स्रोत आहे ते कसे वापरायचे त्याचा आपण इथं अभ्यास करतो. तर यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती
आपल्या घरामध्ये असलेले सगळे साधनं हे सगळे विद्युत ऊर्जेवर चालतात. मग ह्या विद्युत ऊर्जेची निर्मिती सध्या कोणकोणत्या ऊर्जा स्रोताचा वापर करून केली जाते? तुम्हाला आपल्या घरामध्ये येणारी विद्युत ऊर्जा ही कशापासून तयार होते हे पहिलं समजलं पाहिजे. तुम्ही 9वीला हे पण शिकलेलं आहात की जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प. आता जल म्हणजे पाणी, म्हणजे पाण्यापासून विद्युत ऊर्जा तयार करणं. औष्णिक म्हणजे उष्णता, उष्णतेपासून विद्युत ऊर्जा तयार करणं. किंवा अणु ऊर्जा विद्युत प्रकल्प, मग अणूचं विखंडन करून जी ऊर्जा मिळते त्यापासून ती विद्युत धारा तयार केली जाते. मग अशा प्रकारे विद्युत धारा ज्या घटकापासून तयार केले किंवा ज्याचं साधन जे वापर जातं, ज्या स्रोताचा तो वापर केला जातो त्या स्रोतानुसार त्या विद्युत ऊर्जेला आपण नाव दिलं जातं. त्यासाठी कोणकोणते वैज्ञानिक तत्त्व वापरले जातात, त्याचे फायदे तोटे काय आहे, हरित ऊर्जा म्हणजे नक्की काय, या सगळ्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं, एक ध्यानात घ्या, ऊर्जा म्हणजे पहिल्यांदा आपण बघतो विद्युत ऊर्जा. ही ऊर्जा जी आहे विद्युत ऊर्जा ही तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत वापरतो. मग पाणी असेल, उष्णता असेल, अणुऊर्जा असेल, या सगळ्यांचा आपण वापर करतो आणि मग ती ऊर्जा आपल्याला मिळवता येते. मग आता त्यानुसार बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग केला जातो. म्हणजे जवळपास सगळेच जे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहे त्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मायकेल फॅरेडे यांनी सांगितलेली संकल्पना आहे की चुंबक जर फिरवला तर त्या चुंबकाभोवती जर आपण कॉईल ठेवली आणि चुंबक फिरवला तर विद्युत धारा तयार होते. याच संकल्पनेचा प्रत्येक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रकामध्ये वापर केला जातो. या तत्त्वाचा उपयोग केला जातो. या तत्त्वानुसार विद्युत वाहक तारेच्या, म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलं ते, विद्युत वाहक तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र बदलले म्हणजे चुंबक फिरवला तर विद्युत वाहक तारेत विभवांतर तयार होतं. आणि मग ही जी संकल्पना आहे ही मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधून काढले आणि त्याचाच वापर विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये केला जातो. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलले जाते. विद्युत वाहक स्थिर असेल किंवा चुंबक फिरत असेल, म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला विद्युत धारा तयार करता येते. एक तर विद्युत धारा तयार करताना आपण चुंबकीय क्षेत्र बदलवतो किंवा तार फिरवली जाते. तर या दोन्ही प्रकारे चुंबकीय किंवा विद्युत धारा तयार केली जाते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले किंवा चुंबक स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरवत असली तरी विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच अशा दोन्ही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते. या तत्त्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्याचं जे यंत्र आहे त्याला म्हणतात विद्युत जनित्र. त्याला काय म्हणतात? विद्युत जनित्र असं त्याला म्हणतात. म्हणजे विद्युत जनित्र यामध्ये चुंबक असतं, फिरणारं चुंबक आणि त्याभोवती असणारं तारेचं कुंडल. कधी तार फिरवली जाते, कधी चुंबक फिरवला जातो आणि विद्युत धारा तयार केली जाते. आता मग हे जे विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून जे वेगवेगळ्या प्रकारचे जनित्र आहे ते कसे फिरवले जातात आणि त्यापासून कशा प्रकारे विद्युत धारा मिळवली जाते किंवा विद्युत ऊर्जा मिळवली जाते यासाठी आपल्याला आता बघायचं आहे. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठमोठी जनित्र असतात. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी
टर्बाईन वापरले जाते. आता टर्बाईन म्हणजे एक साधा पंखा आहे, तुम्ही आकृतीमध्ये दाखवलेला आहे बघा. तर त्यामध्ये त्याला पाते आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाते असतात आणि त्या पात्याला ते एका ॲक्सलला जोडलेलं असतं. त्या पात्यावर पाणी टाकायचं वेगामध्ये किंवा पाण्याची वाफ टाकली जाते आणि त्या वाफेमुळे ते पातं फिरतं. पातं फिरलं की त्याचा ॲक्सल फिरतो, तो ॲक्सल पुढं जनित्राला जोडलं जातं. जनित्र फिरतं आणि जनित्र फिरलं की विद्युत ऊर्जा तयार होते, म्हणजे विभवांतर तयार होतं आणि मग त्यापासून आपल्याला विद्युतधारा मिळवली जाते. तर जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते. टर्बाईनला पाती असतात. टर्बाईनमधील या पात्यावर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीत ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडले जाते, त्यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती तयार होते. आकृतीमध्ये निरीक्षण करा. एका बाजूला टर्बाईन दाखवलेले आहे, त्यावर वाफ सोडलेली दिसते, तुम्हाला निळ्या रंगाची वाफ दिसते तिथं आणि त्यामध्ये टर्बाईन फिरतं. या टर्बाईनचा जो अक्षीय दांडा आहे तो जनित्राला जोडला जातो. जनित्रामुळं जनित्र फिरायला सुरुवात होते आणि तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होऊन विभवांतर तयार होऊन विद्युतधारा तयार होते. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत आपल्याला आकृतीमध्ये दिसते. तुम्ही जर आकृती बघितली तर त्यामध्ये बघा, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत. आता ऊर्जा स्रोत काय काय वापरू शकतो? पाणी ऊर्जा स्रोत आहे, पाण्याची वाफ ऊर्जा स्रोत आहे. तर यापैकी ते कोणतं तरी एक वापरलं जातं आणि मग त्या ऊर्जा स्रोताने टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन पुढं जनित्राला जोडलं असं जनित्र फिरतं आणि जनित्र फिरलं की विद्युत ऊर्जा तयार होते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागतं. जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागतं आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्रोत लागतो. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो, त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे प्रकार पडतात. म्हणजे टर्बाईन फिरवण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली? जल ऊर्जा वापरली तर जल विद्युत प्रकल्प. उष्णता वापरली म्हणजे पाण्याची वाफ वापरली तर तो औष्णिक विद्युत प्रकल्प. आणि जर अणु ऊर्जा वापरली तर अणुविद्युत प्रकल्प असं त्यावरून आपल्याला त्याला नावं दिले जातात. आणि मग अशा प्रकारे ही विद्युत धारा किंवा विद्युत ऊर्जा तयार केली जाते. आणि मग ती जी विद्युत ऊर्जा आहे ती तारेच्या मार्फत आपल्या घरापर्यंत पोहोचते आणि मग त्याचा वापर करून आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या प्रकारचे जे साधनं आहे, मग टी व्ही असेल, फ्रीज असेल, रेल्वे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इतर काही विद्युत धारेवर चालणारे वस्तू आपण वापरतो, या सगळ्यांसाठी ही ऊर्जा आपण वापरतो. आता जसं आपण बघितलं की जलविद्युत प्रकल्प वेगळा आणि औष्णिक विद्युत प्रकल्प वेगळा. जल याचा अर्थ तिथं पाणी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर कोयना जो विद्युत प्रकल्प आहे हा जलविद्युत प्रकल्प आहे. किंवा नगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर भंडारदरा इथं जो विद्युत प्रकल्प आहे तो जलविद्युत प्रकल्प आहे. यामध्ये पाण्याचा मोठा स्रोत टर्बाईनवर टाकला जातो. टर्बाईनच्या पात्यावर पडतं पाणी, टर्बाईन फिरतं आणि मग ते जनित्राला जोडलं जातं आणि तशा प्रकारची विद्युत ऊर्जा तयार केली जाते. आता आपल्या बघायच्या औष्णिक ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र. आता औष्णिक ऊर्जा प्रकल्प आपण जर बघितलं, रायगड जिल्ह्यामध्ये उरणला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तर यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये पाण्याची वाफ केली जाते. ती पाण्याची वाफ एका पाईपद्वारे जास्त फोर्सने किंवा वेगाने टर्बाईनवर सोडली जाते आणि त्या वाफेच्या दाबाने टर्बाईन फिरायला सुरुवात होतं. बाकीची प्रोसिजर सगळ्यांना सारखेच आहे. टर्बाईन फिरलं की जनित्र फिरतं आणि जनित्र फिरलं की विद्युत ऊर्जा तयार होते.
तर यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णतेचा ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत ऊर्जा निर्मिती होते. या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. ही रचना खाली तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं पाणी वाया जात नाही. पाण्याची जी वाफ आहे ती परत संगणन केलं जातं, तिचं परत पाण्यात रूपांतर केलं जातं. मात्र इथं मुख्य जो पाणी गरम करण्यासाठी कोळसा किंवा इतर घटकांचा वापर केला जातो. आता यामध्ये काय काय होतं बघा, तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. इंधन कोळसा आहे. कोळशाच्या साहाय्यानं कोळसा पेटवला जातो, उष्णता तयार होते, त्यापासून पाण्याची वाफ निर्माण केली जाते आणि ती पाण्याची वाफ बॉयलरमध्ये उच्च दाब तिच्या बॉयलरमध्ये तयार होतो आणि ती वाफ चालणाऱ्या म्हणजे वाफेवर चालणाऱ्या टर्बाईनवरती सोडली जाते. टर्बाईन पुढे जनित्राला जोडलं जातं आणि जनित्रातून विद्युत ऊर्जा तयार होते. आता हे जे वाफेवर चालणारं टर्बाईन आहे, या टर्बाईनमध्ये जी वाफ आहे ही वाफेचं परत संग्रहण केलं जातं आणि त्या वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि परत ते पाण्याचा वापर परत आपल्याला वाफ निर्माण करण्यासाठी वापरला जातो. अशा प्रकारे ही ऊर्जा स्रोत आपल्याला तयार करता येतो. विद्युत केंद्र, मग आता हा असा जो प्रकार आहे याला म्हणतात विद्युत केंद्र असे आपण त्याला म्हणतो. हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतर आपल्याला खालील आकृतीमध्ये दिसतं. कोळशातील रासायनिक ऊर्जा त्याचं रूपांतर होतं औष्णिक ऊर्जामध्ये. औष्णिक ऊर्जा वाफ केली जाते. वाफेला गतिज ऊर्जा प्राप्त होते. गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन गतिमान होतं, मग तिथं पण गतिज ऊर्जा आहे आणि गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजेच एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये केलं जातं. आपण हे सुरुवातीलाच बघितलेलं आहे. आता याची तुम्हाला ब्लॉक डायग्राम खाली दाखवलेलं आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे. आता यामध्ये जी आकृती आहे यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हणतात हे तुम्हाला बघायचं आहे. कारण कोळसा हा रासायनिक पदार्थ आहे आणि त्याचं ज्वलन झालं की ऊर्जा मिळते, म्हणून ती रासायनिक ऊर्जा आहे. आता हा जो औष्णिक प्रकल्प आहे त्याची आकृती ब्लॉक डायग्राम तुम्हाला इथं दिसते. तर यामध्ये पहिला भाग जो मनोरा आहे तिथं कोळसा जाळला जातो. बघा, इंधन ज्वलनाचे निर्माण झालेला धूर बाहेर गेलेला आहे आणि इथं इंधन ज्वलन केलं जातं. आता पुढं टर्बाईन दाखवलेलं आहे. टर्बाईनमध्ये ती वाफ आहे, ती वाफ दाखवलेलं आहे. ती वाफेमुळे टर्बाईन फिरतं. टर्बाईन जनित्राला जोडलेलं जातं आणि जनित्र फिरायला सुरुवात होते. मग ही पुढं जी वाफ आहे ती कूलिंग टॉवरमध्ये सोडली जाते की जिथं ती थंड केली जाते आणि मग बाष्प उष्णता हवा ही बाहेर टाकली जाते आणि मग ते जे पाणी आहे ते परत आपल्याला वापरता येतं. अशा प्रकारे औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. जलविद्युत प्रकल्प आणि औष्णिक विद्युत प्रकल्प यामध्ये जलमध्ये पाणी हे ऊर्जा स्रोत वापरला आहे, तर औष्णिकमध्ये कोळसा हा ऊर्जा स्रोत वापरला आहे. इथं औष्णिकमध्ये पाण्याची वाफ केली जाते. जलविद्युत प्रकल्पामध्ये फक्त पाण्याची ऊर्जा वापरली जाते, पाण्याची वाफ तिथं केली जात नाही. तर अशा प्रकारे हे ऊर्जा आपल्याला तयार करता येते आणि ह्या ज्या ऊर्जा आहे याचा वापर आपल्याला आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधनं, वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू आपल्याला वापरण्यासाठी केला जातो. राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
आता एवढंच आहे. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासात सातत्य ठेवा. ओके, थँक्यू.